नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त? अरे वा. चला तर मग आज आपण इयत्ता 9वी भूगोल या विषयाचं दुसरं प्रकरण पाहणार आहोत, ते म्हणजे अंतर्गत हालचाली. आपल्या पुस्तकाच्या या प्रकरणामध्ये पहिल्याच पानावर वर्तमानपत्राची एक मोठी बातमी दिलेली आहे. ते म्हणजे मृत्यूचे तांडव. भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी घेतला. ही बातमी वाचल्यानंतर या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज त्या बातमीवरून देऊ शकाल. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसंच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यांसारख्या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे एक आपत्तीच असते. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊया. सुरुवातीला एक छोटासा आपण प्रयोग बघूया. आपल्या पुस्तकामध्ये आकृती 2.2 मध्ये या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे. वह्या एकमेकांवर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आकृती 2.2 प्रमाणे एक वही व तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. काय होतं त्याचं निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल. आणखी आपण एक प्रयोग बघणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला हा करून बघायचा आहे. 2.3 प्रमाणे वह्यांची रचना करा. त्यावर वरीलप्रमाणेच खडू, डस्टर, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. आता आकृती 2.3 ब प्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा. त्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्या. काय होते त्याचं निरीक्षण करा. बघा, या ठिकाणी छोटा धक्का आणि नंतर जोरात धक्का दिल्यानंतर काय होतं हे आपल्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भूहालचालींमुळे चे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. बघा, अंतर्गत भूहालचालींचं वर्गीकरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. गती, कोणती हालचाल होते तर मंद भूहालचाली होतात, ज्या सातत्याने होणाऱ्या आहेत आणि त्यापासून पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. व शीघ्र भूहालचाली ज्या घटनेच्या स्वरूपामध्ये होणाऱ्या असतात, त्याच्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी होत असतात. दिशा, यामुळे क्षितिज समांतर भूहालचाली होत असतात व ऊर्ध्वगामी व अधोगामी भूहालचाली होत असतात. आणि तिसरं ते म्हणजे भूरूपे. यामध्ये खंडजन्य हालचाली व पर्वतजन्य हालचाली. पर्वतजन्य म्हणजे वलीकरण व प्रस्तरभंग क्रिया घडत असतात. तर आपण आता सुरुवातीला मंद भूहालचाली बघणार आहोत, ज्या गतीमुळे घडतात. मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. बघा, आकृती 2.4 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल की लहरींच्या हालचालींची दिशा, एकमेकांवर येणाऱ्या लहरी, दाब पडला तर जवळ आलेल्या आहेत आणि ताण पडला तर एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी. कठीण खडकावर होणारा काय परिणाम आहे तर प्रस्तरभंग घडतो आणि ताण जर पडला तर या ठिकाणी प्रस्तरभंग घडतो. पण कसा होतो बघा, आकृतीचं निरीक्षण करा. मृदू खडकावर होणारा परिणाम, दाबाचा परिणाम म्हणजे वलीकरण होतो. नागमोडी या ठिकाणी वळणे येतात. तर ताण पडला तर प्रस्तरभंग पातळी होते. आलं लक्षात? यानंतर पर्वत निर्माणकारी हालचाली. इथे सुद्धा एक छोटासा आपल्याला प्रयोग करून बघता येतो. साधारणपणे कागदाची 30 सेमी लांब पट्टी घ्या. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा.
त्या पट्टीवर काय परिणाम होतो हे याचं निरीक्षण करा. बघा, या ठिकाणी दाब दिला आणि दाब दिल्यानंतर ती पट्टी अशी वर आलेली आपल्याला दिसून येते. तर पट्टीच्या दोन्ही टोकांवर दाब ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला आपण दाब म्हणून संबोधले होते. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. बरोबर. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. आता यापासून वली पर्वताची निर्मिती होते. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणावर पडतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. याचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे हिमालय पर्वत, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स ही जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. यानंतर गटपर्वत कसे निर्माण होतात ते आपण बघणार आहोत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशावेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग एखाद्या ठोकळ्याप्रमाणे दिसतो, जो आकृती 2.9 मध्ये आपल्याला दिसू शकतो. असा भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. गटपर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्याचे उतार तीव्र असतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व भारतामधील मेघालय पठार. आकृती 2.9 मध्ये या ठिकाणी मेघालय पठार तुम्हाला दिसेल. यानंतर या खचदरी कशी तयार होते ती आपण बघणार आहोत. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांच्या दरम्यानचा भूभाग खचतो. अशा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय, जी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे खचदरीचं आणखी एक उदाहरण ते म्हणजे नर्मदा नदी. हे पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जी चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. यानंतर खंड निर्माणकारी हालचाली कशा आहेत. मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण अशा पठारांची निर्मिती होऊ शकते. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भागही बनतो. आले लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पहिल्या भागामध्ये आपण खंड निर्माणकारी हालचाली कशा होतात, त्याचप्रमाणे मंद भू हालचाली यामुळे काय निर्माण होतं ते पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजेच शीघ्र हालचाली. धन्यवाद.